चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत। जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाला चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार काय 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा होऊ शकतो 2000 पार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, ज्या सवालाच्या अनुसार काय 15 जून पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो 2000 पार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। जर या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करायचं म्हटलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी कशी आहे, त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे, भविष्यात कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात ज्यांचा कांद्याच्या दरावरती परिणाम होऊ शकतो, आणि या परिणामामुळे काय 15 जून पर्यंत कांदा हा 2000 पार होणार अथवा नाही, याही महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात आता उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याची दरपातळी किती आहे, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे ती दरपातळी 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान। जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या जवळपास 8 दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये जवळपास 100 ते 200 ची सुधारणा काही बाजार समित्यांमध्ये झाली आहे। जर इथून पुढचा विचार केला तर कांद्याचा बाजारभाव हा 15 जून पर्यंत 100% वाढणार आहे। आता प्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे की 15 जून पर्यंत कांद्याचा बाजारभाव हा का वाढणार आहे, मग त्याच्यानंतर हे समजून घेऊयात की ही जी वाढ कांद्याच्या बाजारभावात होणार आहे तर ही वाढ कांद्याच्या बाजारभावाला मग 15 जून पर्यंत 2000च्या आसपास तरी घेऊन जाणार अथवा नाही। तर प्रथम समजून घेऊयात की 15 जून पर्यंत कांद्याचा बाजारभाव हा का वाढत जाणार आहे। तर बघा मित्रांनो, मोदी सरकारने कांदा खरेदीचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय आणि आता मोदी सरकारची कांदा खरेदी NCCF नाफेड द्वारा सुरू होत आहे, सुरू काही ठिकाणी झाली आहे, म्हणजे 4-8 दिवसाचा विलंब काही ठिकाणी लागू शकतो। आता मोदी सरकारने 12 रुपये 35 पैसे प्रति किलो या दराने कांदा खरेदीचा जो आहे तो पूर्ण या ठिकाणी रेट निर्धारित केला। आता मोदी सरकारची ही जी कांदा खरेदी सुरू होत आहे तर याच्यामुळे काय होणार की सायकोलॉजिकल दृष्ट्या म्हणजे मानसिक दृष्ट्या बाजाराला एक आधार मिळणार आहे आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव हा आपल्या सर्वांना सुधारताना दिसणार आहे। भविष्यात कांदा बाजारभाव वाढणार आहे म्हणून व्यापारी सुद्धा इथून 15 जून पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदीही करणार आहेत आणि त्याचबरोबर भविष्यात कांदा बाजारभाव हा प्रचंड वाढणार आहे म्हणून कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा बाजारामध्ये A1 क्वालिटीचा कांदा कमी आणणार आहे, म्हणजे तो कांद्याचा स्टॉक करणार आहे। याचा अर्थ तुम्हाला समजला का? तर याचा एवढा अर्थ आहे की इथून 15 जून पर्यंत कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप हा निर्माण होणार आहे आणि निर्माण होणारा हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला 100% तेजी प्रदान करणार आहे। आता प्रश्न उपस्थित होतो की मग ही जी तेजी येणार आहे तर या तेजीत कांद्याचा बाजारभाव हा 15 जून पर्यंत आपल्याला 2000 पार जाताना दिसणार का नाही, तर जी काही आकडेवारी आपल्यापर्यंत पोहोचली आहे त्यानुसार तेजी पक्की येणार आहे, कांदा भाव 1500 पार जाणार आहे,
पण जी आमचं या ठिकाणी रिसर्च टीमचं अध्ययनानंतरचं एक त्या ठिकाणी भाकीत आहे की कांदा बाजारभाव तेजी दाखवणार, पण एवढी तेजी येणार नाही 15 जूनपर्यंत की ज्या तेजीत कांदा भाव 2000 क्रॉस होऊ शकेल. म्हणजे कांदा बाजारभाव 2000 होण्यासाठी 15 जून नंतरची वाट आपल्याला बघावी लागणार आहे. पण याचा असा अर्थ नव्हे की मग कांदा बाजारभावात तेजी येणार नाही, तर तेजी येणार आहे. तर जून महिन्यात तेजी थोडी संथ गतीने येईल, जुलै ऑगस्टमध्ये वेग पकडेल आणि सप्टेंबरमध्ये रेकॉर्ड स्तरावरती पोहोचेल. मी आजही माझ्या मतावर ठाम आहे की कांद्याचा भाव आपल्याला भविष्यात 4-5 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचताना दिसणार आहे. पण कांद्याचा भाव 15 जूनपर्यंत 2000च्या आसपास पोहोचण्याची शक्यता थोडी कमी आहे. आता खूपच प्रतिकूल काही घडामोड घडली तरच कांदा 2000 क्रॉस करू शकतो. मग विक्रीचं गणित कसं साधायचं? तर एक सिंपल फॉर्म्युला आहे की बा लो क्वालिटीचा कांदा विका, बाकी कांदा स्टॉक करून ठेवा आणि जिथं तुम्हाला तेजीमध्ये विकावासा वाटेल तिथं प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्याने विक्री करा, ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा. आता भविष्यात देशात मग कांद्याची दर पातळी ही कशा पद्धतीनं राहणार बरं? याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती ही आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांची व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांची आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.